मित्रांनो, मोबाईलमधील ॲप्लिकेशन अनइन्स्टॉल करणं ही एक कला आहे आणि ती कला प्रत्येकालाच अवगत असते असं नाही. परंतु काळजी करू नका, कारण तुम्ही टेक्नो टायगरला फॉलो केलेला आहे. मोबाईलमधील कोणतेही ॲप्लिकेशन अनइन्स्टॉल करण्यासाठी तुम्ही काय करता? सिंपल तुम्ही त्या मोबाईलच्या ॲप्लिकेशनवरती तुम्ही लॉंग प्रेस करता आणि त्या ठिकाणी तुम्हाला अनइन्स्टॉलचं एक आयकॉन दिसतो, त्यावरती क्लिक करून तुम्ही सिंपल मोबाईलचं ॲप्लिकेशन अनइन्स्टॉल करता. परंतु ही सगळ्यात चुकीची पद्धत आहे मित्रांनो. ॲप्लिकेशन इन्स्टॉल करताना तुम्ही दिलेल्या प्रत्येक परमिशनचं काय? कारण तुम्ही त्यावेळेस मोबाईलचा कॅमेरा, मोबाईलची गॅलरी, लोकेशन आणि कॉन्टॅक्ट या सर्वांची परमिशन तुम्ही बहुतेक वेळा त्या ॲप्लिकेशनला दिलेली असते. त्यासाठी मित्रांनो, ॲप्लिकेशन अनइन्स्टॉल करताना काही गोष्टी तुम्हाला लक्षात घेणं गरजेचं आहे. त्यासाठी काय करायचं आहे? जे ॲप्लिकेशन तुम्हाला अनइन्स्टॉल करायचं आहे त्या ॲप्लिकेशनवरती लॉंग प्रेस करून तुम्हाला या ठिकाणी एक आयचं बटन दिसेल, यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता या ठिकाणी तुम्हाला परमिशन दिसेल, यावरती क्लिक करायचं आहे. आणि ॲप्लिकेशन इन्स्टॉल करताना तुम्ही दिलेल्या परमिशन या ठिकाणी आहेत. कॅमेरा, लोकेशन, मायक्रोफोन, फोन या परमिशन तुम्हाला या ठिकाणी काढून टाकायचे आहेत. असं करून तुम्हाला सर्व परमिशन या ठिकाणी डोंट अलो करायचे आहे. बॅक आल्यानंतर तुम्ही या ठिकाणी बघू शकता स्टोरेज युजेज नावाचा एक तुम्हाला ऑप्शन या ठिकाणी दिसेल, त्यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी दोन ऑप्शन येतील, क्लिअर कॅचे आणि क्लिअर डाटा. या दोन्ही ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि नंतर तुमचं मोबाईलचे ॲप्लिकेशन आहे ते तुम्हाला अनइन्स्टॉल करायचं आहे. आता मित्रांनो, तुम्ही म्हणाल या अगोदर मी असे खूप सारे ॲप्लिकेशन अनइन्स्टॉल केलेले आहे आणि त्याची परमिशन आम्ही न बघताच ते ॲप्लिकेशन अनइन्स्टॉल झालेलं आहे. तर काळजी करू नका. त्यासाठी तुम्हाला जायचं आहे मोबाईलच्या सेटिंगमध्ये, स्क्रोल करायचं आहे. सगळ्यात शेवटी तुम्हाला एक गुगलचं ऑप्शन येईल, त्या ठिकाणी तुम्हाला ऑल सर्व्हिसेसवरती क्लिक करायचं आहे. कनेक्टेड ॲपवरती क्लिक करायचं आहे. या ठिकाणी तुम्हाला असे ॲप्लिकेशनची लिस्ट दिसेल. तुम्ही ते ॲप्लिकेशन अनइन्स्टॉल केलेले आहेत तरीसुद्धा या ठिकाणी तुम्हाला ते ॲप्लिकेशनचे नावं दिसतील आणि ते ॲप्लिकेशन तुमचा डेटा या अजूनसुद्धा बघत आहेत. तर असे ॲप्लिकेशनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी एक डिलीट ऑल कनेक्शनचा ऑप्शन येईल, त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि कन्फर्म करून ते ॲप्लिकेशन परमनंटली डिलीट करायचं आहे. तर अशा तुम्हाला हा सेफ्टी संबंधात व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला फॉलो करा, कारण असेच नवीन जुगाड मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो. धन्यवाद.